नमस्कार वृषभ राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ वृषभ राशींच्या मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात असा अद्भुत चमत्कार घडणार आहे जो तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा आणि निर्णायक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसून ती नव्या प्रारंभाची, कर्मफळ जागृत होण्याची आणि दैवी हस्तक्षेपाची वेळ मानली जाते. विशेष म्हणजे अमावस्येनंतर तुमच्या घरात पाऊल टाकणार ही एकच व्यक्ती तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. आज आपण जाणून घेणार आहोत ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते, तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यात नेमका काय बदल होईल आणि या बदलांमुळे तुमचे जीवन कसे उज्ज्वल होऊ शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय हा वृषभ राशींच्या जातकांसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा वळणबिंदू ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसून ती नव्या कर्मचक्राची सुरुवात असते. या काळात दडलेली फळे प्रकट होऊ लागतात आणि नियतीचे संकेत स्पष्ट दिसू लागतात. वृषभ राशीवर या काळात शुक्र व चंद्राचा विशेष प्रभाव निर्माण होत असल्याने स्थैर्य, सुख आणि नातेसंबंध यामध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमावस्येनंतर तुमच्या घरात पाऊल टाकणारी ही एक व्यक्ती या बदलांची सुरुवात ठरू शकते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुमच्या जीवनात सुख, भौतिक स्थैर्य आणि भावनिक सुरक्षिततेला मोठे महत्त्व असते. परंतु मागील काही काळात अनेक वृषभ राशींचे लोक मानसिक तणाव, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक चिंतेत अडकले होते. अमावस्येनंतर ग्रहस्थितीत होणाऱ्या बदलांमुळे या अडचणी हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. घरात येणारी ती एक व्यक्ती तुमच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येऊ शकते आणि बंद वाटणारे मार्ग पुन्हा उघडू शकते. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या जीवनात भाग्याचा दरवाजा उघडणार आहे असे नक्की टाईप करा. ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की मोठे बदल नेहमी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून घडतात. अमावस्येनंतर वृषभ राशींच्या घरात प्रवेश करणारी व्यक्ती ही केवळ पाहुणी नसून ती नियतीने पाठवलेली असू शकते. तिच्या शब्दांतून, अनुभवातून किंवा सल्ल्यातून तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायला बळ मिळू शकते. अनेक दिवसांपासून मनात साचलेली भीती किंवा संभ्रम दूर होण्यास या व्यक्तीची मदत होऊ शकते. या काळात चंद्राचा प्रभाव वाढल्यामुळे तुमची अंतर्प्रज्ञा अधिक तीव्र होईल. घरात येणाऱ्या त्या व्यक्तीच्या उपस्थितीत तुम्हाला काही गोष्टी अचानक स्पष्ट जाणवू लागतील. कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते, तर योग्य वेळी मिळालेल्या एका सल्ल्याची गरज असते. वृषभ राशींच्या बाबतीत अमावस्येनंतर नेमकं हेच घडण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास वृषभ राशींच्या जातकांसाठी हा काळ सुधारणा घेऊन येणारा आहे. घरात येणारी ती व्यक्ती नवीन आर्थिक संधी, गुंतवणूक किंवा अडकलेल्या व्यवहारांबाबत मार्गदर्शन देऊ शकते. काही जणांसाठी हा काळ जीवन, नवीन कामाची सुरुवात, व्यवसायात वाढ किंवा उत्पन्नाचे नवे स्रोत उघडण्याचा ठरू शकतो. त्यामुळे या काळात आलेल्या प्रत्येक सूचनेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनातही अमावस्येनंतर सकारात्मक बदल दिसू शकतात. घरात येणारी ती व्यक्ती नात्यांमधील दुरावा कमी करण्याचे काम करू शकते. जिथे गैरसमज होते तिथे संवाद वाढू शकतो आणि जिथे तणाव होता तिथे समज निर्माण होऊ शकते. वृषभ राशींच्या लोकांसाठी कुटुंब हे आधारस्तंभ असते आणि हा काळ त्या आधाराला अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. वृषभ राशींचे जातक स्वभावाने संयमी आणि व्यावहारिक असतात, परंतु कधीकधी जास्त सुरक्षिततेच्या विचारांमुळे संधी गमावतात. अमावस्येनंतर येणारी ती व्यक्ती तुम्हाला थोडा वेगळा विचार करायला शिकवू शकते. तिच्या अनुभवातून तुम्हाला हे समजेल की योग्य जोखीम घेतल्याशिवाय मोठे यश मिळत नाही. हा बदल तुमच्या विचारसरणीतूनच सुरू होईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास अमावस्येनंतरचा हा काळ साधना, मनन आणि आत्मचिंतनासाठी उपयुक्त आहे.
वृषभ राशींच्या जातकांनी या काळात मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास अंतर्मनातील प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. घरात येणारी ती व्यक्ती तुम्हाला एखादा साधा पण प्रभावी आध्यात्मिक दृष्टिकोन देऊ शकते, जो तुमच्या आयुष्याला नवीन अर्थ देईल. करिअर आणि कार्यक्षेत्राच्या बाबतीतही हा काळ निर्णायक ठरू शकतो. वृषभ राशींच्या अनेक लोकांसाठी अमावस्येनंतर नवीन जबाबदाऱ्या, नवीन संधी किंवा कामातील बदल दिसू शकतात. घरात येणारी ती व्यक्ती कदाचित तुमच्या क्षमतांची जाणीव करून देईल आणि तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरित करेल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा शुक्र अनुकूल असतो तेव्हा जीवनात सुखाची दारे उघडू लागतात. अमावस्येनंतर वृषभ राशीवर होणारा हा प्रभाव तुम्हाला अंतःकरणापासून समाधान देणारा ठरू शकतो. घरात येणारी व्यक्ती तुमच्यासाठी आनंदाची बातमी, शुभ संकेत किंवा नवीन सुरुवात घेऊन देऊ शकते. या काळात तुम्हाला काही निर्णय पटकन घ्यावे लागू शकतात. घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देईल. जी गोष्ट तुम्ही सतत पुढे ढकलत होतात ती आता पूर्ण करण्याची वेळ येईल. वृषभ राशींच्या जीवनात हा काळ स्थैर्याबरोबरच प्रगतीचाही ठरू शकतो. भावनिक पातळीवरही बदल जाणवतील. जुन्या आठवणी, जुने अनुभव पुन्हा समोर येऊ शकतात. परंतु यावेळी यातून वेदना नाही तर शिकवण मिळेल. घरात येणारी व्यक्ती तुम्हाला भूतकाळातून बाहेर पडून वर्तमानात जगण्याची प्रेरणा देऊ शकते. हा बदल तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. वृषभ राशींच्या जातकांसाठी या काळात आलेल्या प्रत्येक संकेताकडे लक्ष द्यावे. छोटे बदल, छोटे निर्णय आणि छोट्या भेटीही मोठे परिणाम घडवू शकतात. घरात येणारी ती व्यक्ती कायम तुमच्या आयुष्यात राहीलच असे नाही, परंतु तिचा प्रभाव हा दीर्घकाळ टिकणारा असेल. अमावस्येनंतर हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने झुकू लागेल. अडथळे कमी होतील, आत्मविश्वास वाढेल आणि मन शांत होईल. वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ मेहनतीचे फळ मिळवण्याचा आहे. या बदलामागे ती एक व्यक्ती निमित्त ठरणार आहे, जी योग्य वेळी योग्य शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवेल. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात घडणारे बदल हे योगायोग नसून नियतीचे संकेत आहेत. घरात पाऊल टाकणारी ती एक व्यक्ती तुमच्या आयुष्याचा प्रवास वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक राहा, कारण वृषभ राशींच्या आयुष्यात आता स्थैर्य, सुख आणि समाधानाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की अमावस्येनंतर घरात येणारी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ पाहुणी नाही, तर ती नवीन दिशा, नवा आत्मविश्वास आणि नवी संधी घेऊन येणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की देव थेट येत नाही, तो अनेक वेळा माणसाच्या रूपात आपल्या आयुष्यात मदत पाठवतो. म्हणून या काळात संयम ठेवा, सकारात्मक राहा आणि आलेल्या प्रत्येक संकेताकडे गांभीर्याने पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष नक्की करा. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.